तर नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आले होते। ते लाडक्या बहिणींना पैसे दिले होते। ते पैसे आता सरकार ज्या महिलांनी ज्यांचं उत्पन्न जास्त होतं आणि जे सरकारने नियम बदलले त्यामध्ये जे नियम आहेत त्या नियमामधून जे महिलांचे अर्ज जे चालण्यात आले, महिलांचे अर्ज जे चौकशी करण्यात आली होती त्या महिलांचे पैसे आता पुन्हा राज्य सरकार परत घेणार आहे। तर नक्की अशा कोणकोणत्या महिला आहेत, कोणकोणत्या या लाडक्या बहिणी आहेत, त्यांचे पैसे सरकार जमा करणार आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी अनोर मोहिते। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि जर तुम्ही सबस्क्राइब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर लाडक्या बहिणींना भावांनी दिलेली ओवाळणी होती, जी नियमबाह्य ओवाळणी आहे ती लाडक्या बहिणींची ओवाळणी म्हणजे सरकार पुन्हा परत घेणार आहे। तर नक्की अशा महिला कोण आहेत? तर जेव्हा ही योजना आणली तेव्हा सांगण्यात आलं होतं की कोणत्याही महिलेला दिलेले पैसे परत घेतले जाणार नाही असं सरकारकडून नेहमी सांगण्यात आलं होतं। जेव्हा विरोधकांनी आरोप केला होता की लाडकी बहीण योजना जेव्हा इलेक्शन होईल त्यानंतर ती बंद केली जाईल किंवा कोणतेतरी निष्कर्ष लादले जातील, कोणतेतरी नियम लादले जातील असं सांगण्यात येत होतं वारंवार, तरीसुद्धा सरकार ठामपणे सांगत होतं की ज्या महिलांना पैसे देण्यात आले ते कोणत्याही प्रकारची चौकशी न होता सर्वांचे अर्ज तपासून त्यांना हे योजनेचे पैसे देण्यात आलेत, तर ते पैसे कधीही परत घेतले जाणार नाही। परंतु आदिती तटकरे यांनी सांगितलं की ज्या महिलांनी जो चुकीच्या मार्गाने पैसे घेतलेत त्यांचे पैसे परत घेतले जाणार आहेत, म्हणजे नियमबाह्य पद्धतीने पैसे घेतलेत त्यांचे पैसे पुन्हा जमा केले जाणार आहेत। म्हणजे सरकारला जेव्हा विरोधक सांगत होते तुम्ही पैसे रिटर्न जेव्हा तुमचे सरकार येईल तेव्हा तुम्ही पैसे परत घ्याल, परंतु सरकार सांगत होतं ज्या महिलांना पैसे देण्यात आले त्यांची सर्व प्रकारचे कागदपत्र तपासूनच त्यांना देण्यात आले असं सांगण्यात वारंवार आलं होतं। पण सरकारने हे सांगितलं नव्हतं की पुढे गेल्यानंतर नियम बदलले जातील किंवा त्याची जी काही बंधनं आहेत ती बदलली जातील असं सांगण्यात कुठेही आले नव्हतं। तर अर्थमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी सुद्धा सांगितलं ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत त्या महिलांनी अर्ज आपले मागे घ्यावे आणि जर त्यांनी अर्ज मागे घेतले नाही तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल असं छगन भुजबळ यांनी आणि अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं। तर निवडणुकीआधी सर्व निकष तपासून महिलांचे अर्ज तपासून त्यांना पैसे देण्यात आले होते असं संजय शिरसाट यांनी सांगितलं होतं। तसंच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की सत्तेत आल्यानंतर महिलांच्या अर्जाची फेर तपासणी होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। परंतु सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपली भूमिका बदलली आहे। पण आता ज्या चौकशा लावण्यात आल्या त्या चौकशांमध्ये महिलांना जवळजवळ 5 तपासण्यामध्ये पास व्हावं लागेल, त्यानंतरच लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती येतील। जर त्या 5 तपासण्यामधून जर तुमचा अर्ज पुढे गेला तर तुम्हाला त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होतील। तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जे विरोधक आरोप करत होते की नक्की लाडक्या बहिणींना इलेक्शन नंतर फसवलं जाईल किंवा फक्त इलेक्शन पुरतं यांना हे लाडक्या बहिणींना पैसे दिले जात होते सरसकट, मग आता इलेक्शन नंतर का नाही असा सुद्धा विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय। तर सरकारच्या या नियमावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलवर नवीन असाल आणि जर तुमचे अर्ज तुम्ही तपासायचे बाकी असतील तर नक्की व्हेरीफाय करून तुम्ही त्या पात्रतेमध्ये बसता का हे सुद्धा नक्की तपासून घ्या। जय महाराष्ट्र।